सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली। या प्रकरणातील 7 आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई केली जाते, तर एक आरोपी अद्याप फरार आहे। यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नसल्याचं त्यांनी ठणकावलेलं आहे। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणीही असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो। आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। या सोहळ्यातल्या भाषणात आमदार सुरेश धस यांनी तुफान फटकेबाजी केलेली आहे। बीड जिल्ह्याचं राजकारण, समाजकारण, इतिहास, राजकीय वारसा आणि सध्याची परिस्थिती यावरती सुद्धा जोरदार वक्तव्य केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस बिनजोड पैलवान आणि बाहुबली असून हेच आमचं काम करू शकतात असं म्हणत योजना मंजूर झाल्यास मी जिवंत राहील किंवा नाही, पण या मतदारसंघातून भाजपाचाच आमदार राहील असं धस यांनी म्हटलेलं आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती जोपासलेली आहे। मात्र सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जी कणखर भूमिका घेतली त्याचंही धस यांनी कौतुक केलं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे। जणांना विनंती आहे, जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा। आवडली साहेब, सगळ्यांना आवडली ही जी कणखर भूमिका आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही, त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे। माननीय मुख्यमंत्री, परंतु काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती। 1.68 आम्हाला आलं। पोलावरमच्या अगेन्स्ट 7 TMC पाणी अजून तिकडेच अडकवलंय, ते एक दिलं, 9.66 दिलं। तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले 5 तालुके कायमचा विषय मिटणारे आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे। आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही। फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात। प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली, हे तुमचा लाडका आहे, तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब। मी खरंच लाडका आहे साहेबांचा। साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत। मला 3.57 TMC पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं। दीवार पिक्चर बघितला होता साहेब मी कॉलेजच्या जीवनाच्या काळात। त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर, शशी कपूर हे भाऊ असतात। माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाहिलं। निरूपा राय त्यांची आई असती, शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला। तर अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो, मेरे पास गाड़ी है, नौकर है, चाकर है, पैसा है, धन है, दौलत है, तेरे पास क्या है? त्यावेळेस शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है। मला म्हणते तेरे पास क्या है? तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदरभाव आणि ममत्व भाव आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी फडणवीसांचं कौतुक केलेलं आहे। तर दुसरीकडे सुरेश धसांच्या टोल्यांवरती पंकजा मुंडे यांनी सुद्धा पलटवार केलेला आहे। फडणवीसांना ते बाहुबली म्हणाले तर मला शिवगामी म्हणायचं। मी सुद्धा मुख्यमंत्र्यांची लाडकी आहे, मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, त्यामुळे बोलणं एक आणि करणं एक हे माझ्या रक्तात नाही असं म्हणत पंकजा मुंडेंनी सुरेश धसांना प्रत्युत्तर दिलेलं आहे।
येत्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी भेदभाव करणार नाही. मी काम करताना जात धर्म पाहत नाही असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय. 2009 मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता 2024 मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले. ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळ्या वाजवत आहेत. राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला म्हणलं तरी भाजपच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजल्या आहेत. ते आदरणीय सुरेश अण्णाधस भाव येतोय, कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत. काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा धस कुठे गेले, जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. सुरेश धसांना मी दिले तेच माझं शासन आहे. ही गोपीनाथ मुंडेची लेख आहे. बोलणं एक आणि करणं एक आहे, माझ्या रक्तात नाही. 2003 मधला उल्लेख केला. 2003 देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय, आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश धस अण्णांनी सांगितला. अण्णा, मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा, तुम्ही ताईसाहेब म्हणत नाही, जशाला तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं. पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे, राधाकृष्ण वाके पाटील मंत्री आहे. तेव्हा मी आले. तुम्ही घरगुती कार्यक्रमाला बोलवलं तर येईन, पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये फोटो आहे का, पत्रिकेत नाव आहे का, माझी खुर्ची कुठे आहे, ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही. तुमच्यात जरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते. या जिल्ह्याच्या विकासासाठी, या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही. सुरेश अण्णांनी पण उल्लेख केला, 5 वर्ष मी मंत्री राहिले, पालकमंत्री राहिले, पण एवढा सुईच्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही. या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कुणाची जात धर्म विचारला नाही. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. वाल्मिक कराड विरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळलेली आहे. याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांना स्वैर याचिका दाखल केल्याबद्दल 20,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे. तिरोडकर यांच्या वकिलांनी याचिका माघारी घेण्याचं मान्य केलं. या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याची मागणी करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरांनी जनहित याचिका दाखल केली होती. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती टीका केलेली आहे. बीड परभणी प्रकरणात सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना आहे. बीड परभणी प्रकरणात सरकार सत्य लपवतंय. सातत्याने आरोपींना पाठीशी घातलं जातंय. अजून सुद्धा फरार आरोपी सापडत नाही असं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवरती निशाणा साधलाय. खरं तर मुख्यमंत्र्याला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवगत आहे. बीडचा प्रश्न असो किंवा परभणीचा असो, त्यांना सगळं माहिती आहे. ते आता दौरा करून काय त्या ठिकाणी मला माहिती नाही काय त्याच्यात घोषणा करणार आहे. पण माझा प्रश्न त्या ठिकाणी असा आहे की घटनाची तुम्ही अवगत आहात. गुन्हेगार कोण आहेत, परभणीच्या प्रकरणात गुन्हेगार कोण आहेत, पोलीस स्वतः गुन्हेगार त्याच्यामध्ये आहे आणि त्याला कोणी आदेश दिला आणि मूळ विषय डायव्हर्ट करण्यासाठी मुद्दामून हे प्रकरण तापवलं जाते आहे. राहुल सोलापूरकरांच्या त्या विधानाचा उदयनराजेंकडून निषेध नोंदवलेला आहे. राहुल सोलापूरकरांच्या विधानानं वेदना झाल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलंय. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपले पाहिजेत असा उल्लेख सुद्धा त्यांनी केलेला आहे. तर अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे असं खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितलंय. तो लाचखोर होता का नाही होता, तो हरामखोर होता. ह्याच्या पलीकडे काय, तू कोणाची तुलना कोणाबरोबर करतोय. तर तो हरामखोर होता ना,
तर राहुल काय कमी हरामखोर आहे का? राहुल तसं बाळायला गेलं असं विधान केलं तर औरंगजेबची जे अवलादच म्हणायला पाहिजे त्याला. जे जे महापुरुषांच्या बद्दल असे विधानं करतात, कोणी असू दे, त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे. दिसल तिचं ठेचलं पाहिजे, वेचून ठेचलं पाहिजे. कारण की ही जी विकृती, ह्या विकृतीचं वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे. कुठल्याही क्षेत्रात जरी काम करणारे असतील तर कोणालाही मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना ठेचून त्यांना गाडलं पाहिजे. ते म्हणतो ना आपण, ही चूक नाही तर घोड चूक आहे आणि त्याला माफी असूच शकत नाही. देवेंद्रजींना तर त्यांच्याशी मी बोलणारच आहे, भेटणार आहे. अमितजींशी पण भेटणार आहे की ह्या असे जे विधानं करतात यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी. देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतोय देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात पुण्यामध्ये ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे. कोथरूडमध्ये संतप्त कार्यकर्त्यांनी सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे. सोलापूरकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. यावेळेला काही आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. पुढची महत्त्वाची बातमी येते. आदित्य ठाकरेंवरती गंभीर आरोप करणाऱ्या याचिकेवरती उच्च न्यायालयात गंभीर सवाल करण्यात आलेले आहेत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय या मुद्द्यावरून 2 आठवड्यात गुणवत्ता आधारावरती पटवून द्या असं कोर्टानं सांगितलंय. तर मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत देण्यात आलेली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचीही या प्रकरणी हायकोर्टात याचिका आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची याचिकेतून मागणी केली होती.